नमस्कार। मैं आप सभी का आओ तापी नदी को जाने इस वेबिनार में तहे दिल से स्वागत करता हूँ। आज के इस वेबिनार को शुरू करने के पहले इस वेबिनार सीरीज का बैकग्राउंड रखना चाहूँगा। हमारे सीनियर मेंटर विनोद बोधनकर सर और नरेंद्र चुग सर, इन्होंने इन कोरोना पैंडेमिक आओ नदी को जाने इस वेबिनार ऑनलाइन वेबिनार सीरीज की शुरुआत की थी, जिसमें लगभग 44 वेबिनार्स हुए थे। 75 से भी ज़्यादा स्पीकर महानुभाव, जल जंगल जमीन जानवर इस क्षेत्र में कार्य करने वाले भारत और भारत के इर्द गिर्द सभी राष्ट्रों से लोग ज्वाइन हुए थे। और उसी के दरम्यान ऐसे तय हुआ कि एक यात्रा निकाली जाए, पद यात्रा, जिसका शुरुआत हुआ था होने वाला था नासिक त्र्यंबकेश्वर से लेके वर्धा तक। लेकिन कोरोना सेकंड वेव के वजह से वो तय नहीं हो पाया, पद यात्रा कैंसिल करनी पड़ी। फिर ऐसे तय हुआ कि हम ऑनलाइन डिस्ट्रिक्ट संवाद यात्राएं शुरू करते हैं ऑनलाइन के माध्यम से। तो अप्रैल 2021 में हमारे जल बिरादरी टीम ने आओ नदी को जाने ऑनलाइन डिस्ट्रिक्ट संवाद यात्राएं शुरू की। पहला डिस्ट्रिक्ट था नासिक, नासिक के बाद जलगांव, नंदुरबार, धुलिया। ऐसे करते करते महाराष्ट्र के सभी 36 जिलों की यात्रा कंप्लीट हुई। और उसका परिणाम ऐसे हुआ कि 2022 में महाराष्ट्र गवर्नमेंट और जल बिरादरी दोनों मिला के चला जानुया नदीला ऐसे एक प्रोजेक्ट शुरू हुआ, जिसमें 108 नदियों के ऊपर नदी प्रहरियों को जिम्मेदारी दी गई कि वो नदी के बारे में अभ्यास करे, उसके बारे में रिपोर्ट लिखे और उस रिपोर्ट के सहायता से कुछ नए जो भी प्रोजेक्ट है या फिर नए जो भी प्रावधान है वो कर सके। लेकिन ये सब शुरू था जब 4 जिलों की यात्रा कंप्लीट हो गई, नासिक, नंदुरबार, जलगांव, धुलिया। तो हमारे साथियों ने तय किया कि जैसे आओ नदी को जाने वेबिनार सीरीज शुरू है, वैसे हम आओ तापी नदी को जाने इस वेबिनार सीरीज का शुरुआत करते। तो हमारे पूरे टीम ने ऐसे तय किया कि चलो हम भी इस वेबिनार की शुरुआत करते हैं। तो मई 2021 में हमारे तापी नदी के साथी, इनके साथ में हमने बातचीत की और इस वेबिनार सीरीज की शुरुआत की, आओ तापी नदी को जाने। इसकी शुरुआत हुई थी मई 2021 में। आज हमें बताने में खुशी होती है कि तीनों राज्यों से, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, अलग अलग महानुभाव, जिनका किसी का 10 साल का एक्सपीरियंस है, किसी का 40 साल का एक्सपीरियंस है, ऐसे महानुभाव कोई इंडिविजुअल जुड़े, कोई ग्रुप जुड़े, जैसे कि आर्ट ऑफ लिविंग का ग्रुप, गायत्री परिवार का ग्रुप, इसके अलावा मिशन 500 करोड़ लीटर, इसके अलावा भूजल वारकरी ग्रुप, सूरत प्रोजेक्ट, ऐसे गायत्री परिवार का जो ग्रुप है, इसके अलावा हाँ, माँ ताप्ती के लिए परिक्रमा करने वाले बैतूल के हमारे साथी जुड़े। ऐसे अलग अलग क्षेत्र में अलग अलग एक्टिविटी करने वाले लोग हमसे जुड़ते गए। किसी का जल के ऊपर काम है, किसी का जंगल के ऊपर काम है। अलग अलग खेतियों की जो बेस्ट प्रैक्टिसेस है, जैसे कि मिलेट्स फार्मिंग, नेचुरल फार्मिंग, यौगिक फार्मिंग, ऑर्गेनिक फार्मिंग। कोई मिट्टी पे काम कर रहा है, कोई एक हमारे बुल्डाना के साथी है जो कमल के ऊपर काम कर रहे हो, अलग अलग तालाबों में जाकर कमल लगाते हैं। कोई हनी बीज के ऊपर काम कर रहा है। ऐसे अलग अलग क्षेत्र में जो माँ तापी के लिए सेवा दे रहे हैं, ऐसे सारे साथी हमारे साथ जुड़े। और इससे हमारा एक ही मकसद है कि फर्स्ट स्टेप कि सभी का इंट्रोडक्शन हो एक दूसरे से। और जब एक दूसरे का इंट्रोडक्शन होता है तो संवाद बढ़ने लगता है, संवाद बढ़ने लगता है तो सह अभ्यास होने लगता है, तो सह अभ्यास के बाद सहकार्य की भावनाएं आती है। इसी मकसद से हमारी ये वेबिनार सीरीज पिछले 5 सालों से शुरू है। मैं ज़्यादा समय न लेते हुए
हम जितने भी साथी जुड़े उन सभी का तहे दिल से स्वागत करता हूँ। और आगे का विक्रांत जी को उनके पूरे टीम का इंट्रोडक्शन करने के लिए इनवाइट करता हूँ। विक्रांत जी, आपको जो भी लैंग्वेज ठीक लगे, मराठी, हिंदी, इंग्लिश, आप इस्तेमाल कर सकते हो। नमस्कार. मी विक्रांत पाटील या वेबिनारमध्ये जलदूत फाउंडेशनतर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा हा वेबिनार अशा एका वेळी होतोय ज्यावेळी देशभरामध्ये जेनझीने केलेल्या कामाची चर्चा होते आहे. जलदूत फाउंडेशन धरणगाव ही संस्था अशाच प्रकारे मिलेनियम गटातल्या मोडल्या जाणाऱ्या सर्व वर्गमित्रांनी सुरू केलेली ही संस्था आहे. व्हॉट्सॲप ग्रुपवर चर्चा करत असतानाच त्या सगळ्या चर्चांचं एका कन्स्ट्रक्टिव्ह कामामध्ये अनफोल्डिंग प्रोग्रेस करत करत सतत निरंतर काम करण्याचा आमचा हा प्रवास आहे. आणि या सगळ्या प्रवासामध्ये आपल्या या जलदूत फाउंडेशनचे माझे सदस्य असलेले माझे वर्गमित्र हा सगळा प्रवास आपल्या सर्वांच्या समोर मांडणारे, त्यांचा मी परिचय करून देतो. ज्यांचं मी नाव घेईल त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यावेळी आपला कॅमेरा सुरू करावा. सर्वप्रथम डॉक्टर पंकज अमृतकर, जलदूत फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. धरणगावमध्ये मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून काम करतात. डॉक्टर सुचित जैन, जलदूत फाउंडेशनचे उपाध्यक्ष आहेत. ते सुद्धा धरणगावामध्ये मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून काम करतात. इंजिनियर सुनील शहा, व्यवसायाने इंजिनियर आहेत. जलदूत फाउंडेशनचे सचिव म्हणून आता सुनील काम बघतात. योगेश भाटिया, जलदूत फाउंडेशनचे कार्यकारी संचालक मंडळाचे सदस्य नमस्कार. आहेत. धरणगावला पीआर हायस्कूल सगळ्यांनाच माहिती असेल. त्याच्यासमोर नावाजलेले असलेले लालजीबाई पेढेवाले या आस्थापनेचे ते चौथ्या पिढीचे सदस्य आहेत. नितेश महाजन, नितेश धरणगावलाच असतो. केमिकल्स नावाची हेट्रो हेल्थ केमिकल्स नावाची फार्मसी विषयात काम करणाऱ्या कंपनीत रिजनल मॅनेजर म्हणून नितेश काम करतो. सोबतच जोडलेले आहेत डॉक्टर आशिष सूर्यवंशी, साऊथ ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेड या कंपनीमध्ये CSR मॅनेजर या पदावर आशिष काम करतात. शिक्षणानुसार ते तसे डॉक्टरेट आहेत. आणि मी विक्रांत पाटील, आम्ही आत्ता जलदूत फाउंडेशन म्हणून आपल्या सर्वांच्या समोर आमच्या कामाचा जो काही आढावा आहे तो समोर मांडणार आहोत. तर मी विनंती करतो की पंकज तुमच्यापासून सुरुवात करावी. नमस्कार. मी जलदूत फाउंडेशनचा एक सक्रिय कार्यकर्ता आणि मेंबर आणि सध्या सर्व सर, आमच्या एकच मिनिट थांबवतो. आशिष जी, तुमचं काही PPT असेल बोलता बोलता तर तुम्ही शेअर करू शकता. तुम्हाला कोर्स बनवलं. हा, बोला पंकज जी, कंटिन्यू करा. नमस्कार. मी डॉक्टर पंकज अमृतकर. धरणगावला माझा स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय आहे आणि आम्ही सर्व मित्र मिळून ही जलदूत फाउंडेशन नावाची संकल्पना आज आपल्या समोर मांडणार आहोत. की काय आहे जलदूत फाउंडेशन? ऍक्च्युली जलदूत फाउंडेशनचा पहिला मुद्दा मी सांगतो की स्थापना कशी झाली, त्याच्या मागची पार्श्वभूमी. जलदूत फाउंडेशन ही फाउंडेशन स्थापन होण्यामागे खरं कारण आहे 2019. या काळामध्ये धरणगाव या तालुक्यामध्ये, धरणगाव हे जसं तालुक्याचं गाव आहे आणि इथली लोकसंख्या जवळपास 45,000 ते 50,000 आहे. या गावामध्ये पाण्याची खूप जास्त प्रमाणात टंचाई 2018-19 मध्ये होती आणि गावामध्ये पाणी टंचाई सोबत प्रचंड प्रमाणात उष्णता, म्हणजे टेम्परेचर जवळपास 44-45 या डिग्रीमध्ये राहत होतं.
तर त्यावेळेस आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप होता. सर्व 10वीचे जे विद्यार्थी आहेत जे धरणगावात शिकलेले आहेत पण वेगवेगळ्या ठिकाणी आता व्यवसायानिमित्त, कामानिमित्त, काही देशात काही विदेशात आहेत, असे मित्र चर्चा करत होतो की आता एप्रिल महिना चालू आहे आणि पुढे आपण मे मध्ये सुट्ट्यांमध्ये सगळे गावाकडे येत असतात. तर आता पुढे काय येणार आहात, कोण कोण येणार आहेत, अशी चर्चा सुरू होती. पण त्या चर्चेमध्ये एक वेगळं वळण मिळालं की आपल्या गावाला मागच्या ह्या 1.5-2 महिन्यामध्ये म्हणजे 2019 मध्ये पाणी हे नळाद्वारे येत नव्हतं. म्हणजे 1.5 महिन्यामध्ये येत होतं, कधी 15 दिवसात, कधी 20 दिवसात. तर ते टँकरद्वारे पुरवलं जात होतं बऱ्याच जणांना. आणि कॉलनीचा जो परिसर आहे तिथे सगळ्या बोरवेल्स आटलेल्या होत्या, कारण त्या काळामध्ये पाण्याची प्रचंड टंचाई जाणवत होती, कारण पाऊसही कमी झालेला होता. मग त्या पार्श्वभूमीवर सगळे मित्र बोलत होते की धरणगावला आता मी यावर्षी येणार नाही आणि धरणगावमध्ये आपल्या पुढे काही म्हणजे होत नाही चांगलं, असं सगळे जे बाहेर गावात असलेले किंवा विदेशात असलेले मित्र बोलत होते. मग त्यातनं काही आमचे जे संवेदनशील मित्र होते ते म्हणत होते की अरे आपण फक्त चर्चा करतोय, पण आपण आजपर्यंत काय केलंय गावासाठी किंवा आपण गावाविषयी विचार काय करतोय. सगळेजण निगेटिव्ह कमेंट्स करतायत, पण आपण याच्यातनं काही वेगळं करता येईल का, आपल्याला काही पाणी विषयात टंचाई घालवण्यासाठी असेल, किंवा आपण स्वतः काय करतोय. आपण शिकून इथे आलेलो आहोत, बाकीचे बाहेर आहेत, बोलणं सोपं आहे पण ऍक्च्युअल करणं कठीण आहे. कारण धरणगावला लागून कुठल्याही प्रकारची नदी किंवा असा काही जलस्रोत नाही आहे जवळपास. कारण धरणगावला 15 किलोमीटरवरनं सावखेडा गाव तापी तिथलं पाणी येतं, किंवा पिंपरीचं अंजणीचं पाणी येत असतं 10-12 किलोमीटरवर, आणि ते लिफ्ट करून आणावं लागतं. मग त्यामध्ये पाईपलाईन फुटणे वगैरे असे बरेच प्रकार होतात. म्हणून धरणगावात असा जलस्रोत नाहीये की ज्याच्याने आपल्याला 2 दिवसाआड कमीत कमी किंवा 1 दिवसाआड पाणी उपलब्ध होईल. म्हणून या विषयावर चर्चा करत असताना असं जाणवलं की आपण आपल्या गावासाठी काय करू शकतो. आणि हे जे टेम्परेचर वाढतंय, पूर्वी सर्व म्हणायचे की आपण जेव्हा शाळेत होतो किंवा कॉलेजला होतो त्यावेळेस खूप सारी झाडं वृक्ष होती. पण जसं डेव्हलपमेंटच्या नावाने रस्त्यांचं कामं सुरू झाली आणि सगळी झाडं मोठी मोठी त्यात कापली गेली, पण पुन्हा ती लावली गेली नाही. आणि त्या पद्धतीने मग सगळीकडे प्रश्न उद्भवला की टेम्परेचर वाढायला लागलं. तर आपल्याला या विषयात काम करता येईल का, असा एक सगळ्यांचा सूर लागला. आणि त्यात आमचे मित्र डॉक्टर आशिष सूर्यवंशी आणि विक्रांत पाटील यांनी विचार करून आम्हाला एक मेसेज केला की आपल्याला निगेटिव्ह चर्चा न करता आपण एखादं काम पाण्यासंदर्भात काय करू शकतो का. मग या चर्चेमध्ये जलदूत फाउंडेशनचा एक प्रकारे उदय झाला. म्हणजे आपण म्हणता येईल की आपल्या स्थापना या विषयातनच झाली की आपण काही गावासाठी पाणी विषयात आणि वृक्ष विषयात काम करायचं. आणि या विषयाला सगळ्या मित्रांनी म्हणजे आमच्या टीम मधल्या जवळपास 2001 धरणगाव रॉक्स नावाच्या ग्रुपमधनं सर्व विद्यार्थ्यांनी याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. आणि सगळ्यांनी सांगितलं की जे गावात राहतात त्यांनी यात पुढाकार घ्या, आणि आम्ही जरी बाहेर कुठेही असू तिथून आम्ही यासाठी जी मदत करता येईल, म्हणजे पैशा स्वरूपात असेल, गावात आल्यानंतर कामाच्या स्वरूपात असेल तर ती करू, असं सगळ्यांना. आणि त्यातनं उदय झाला जलदूत फाउंडेशनचा उदय झाला. त्यामध्ये पहिल्यांदाच आम्ही प्रश्न घेतला की आपल्याला पाण्यासंदर्भात आता धरणगावला काय करता येईल. तर सगळ्यात पहिलं ध्येय ठरवलं की जी आपल्याकडे जुनी तलाव आहेत, म्हणजे जसं 2 प्रकारची तलाव आमच्या गावात आहेत की पूर्वीचे लोक त्या तलावातनं पाणी वापरत असतील, तर 1 नंबरचा तलाव आहे शिवाजी तलाव, आज त्याला तेली तलाव म्हणतात. आणि 2 नंबरचा तलाव जो बस स्टँडच्या एरियात आहे तो बेबी तलाव. तर या तलावांची स्थिती अशी होती की तो पूर्ण कोरडे होते आणि काही ठिकाणी खूप जास्त प्रमाणात गाळ साचलेला होता. नंतर दुसरं उद्दिष्ट असं होतं की काही विहिरी आहेत गावात, तर त्या जुन्या विहिरींचा काही पुनर्जीवित करता येईल का आपल्याला, असा विचार त्यातनं आपण पुढे सुरू केला. आणि राहिलं तिसरा विषय की आपल्याला वृक्षरोपण करता येईल का. आणि वृक्षरोपण करून चालणार नाही नुसतं, त्याची काळजी पण घेतली पाहिजे आणि वृक्ष आपण संवर्धन केलं पाहिजे, वाढवलं पाहिजे, अशा स्वरूपाने चर्चा सुरू झाली. आणि ती चर्चा सुरू असताना सर्व विद्यार्थी एकत्र येऊन या चर्चेमध्ये पॉझिटिव्ह सहभाग घेऊन पुढे जलदूत फाउंडेशनचा उदय झाला. जलदूत हे नाव याच्यासाठी देण्यात आलं की आपण पाण्याच्या विषयात काम करणार आहे, म्हणजे पाण्याचा एक संदेशवाहक किंवा पाण्याचा दूत, असं आपल्याला जर थोडस त्यातनं एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल या स्वरूपाने आपण जलदूत हे नाव आपल्या फाउंडेशनला दिलं. आणि तिथून आपल्याला या जलदूतची निर्मिती झाली. हे जलदूतचं काम करत असताना मग आम्ही काही गोष्टी करायला सुरुवात केली. जसं पहिल्यांदा आपला उद्दिष्ट होता की आपण सगळ्यांनी एकत्र येणे. मग त्यासाठी आम्ही एक फिजिकल मीटिंग, पहिले एक ऑनलाईन मीटिंग घेतली. ऑनलाईन मीटिंग नंतर आम्ही एक दिवस ठरवला की आपण फिजिकली सगळे भेटू आणि आपण काही ना काही स्वरूपात स्वतः देणगी देऊन काम सुरू करू. आणि ते काम सुरू केल्यानंतर
आमच्याबरोबर बरीच मंडळी जुळत गेली. त्यात विशेष करून विद्यार्थ्यांसोबत आमचे शाळेतले शिक्षक, त्यानंतर कॉलेजमधले प्रोफेसर हे सुद्धा आमच्यासोबत त्या कामासाठी जुळले आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात काम सुरू झालं. आणि ही फाउंडेशन अशी आहे की या फाउंडेशनमध्ये कोणीही पूर्ण वेळ काम करणारा व्यक्ती नाही. ही सर्व प्रोफेशनल मंडळी आहेत. म्हणजे प्रत्येक जण आपला आपला व्यवसाय सांभाळून याच्यात आपला वेळ देत असतो, श्रमदान करत असतो आणि त्याबरोबर आपला सगळ्या घरचा हे भार सांभाळून डोनेशन पण देत असतो आणि गावासाठी काम करत असतो. अशा पद्धतीने आपण हे शाश्वत काम उभं राहण्याकरता मागच्या 7 वर्षापासून हे फाउंडेशन चालू आहे. 2019 पासून सुरुवात झालेलं फाउंडेशन आज 2026 मध्ये बरीच कामं करून पुढे सरकत आहे. या कामामध्ये आम्हाला बऱ्याच गावातल्या मंडळींचा सुद्धा सहभाग लाभला. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे धरणगावने या फाउंडेशनला लवकरात लवकर आपलंसं केलं. कारण बऱ्याच वेळा काय असतं की फाउंडेशन म्हटलं की लोक थोडंसं वेगळा विचार करतात, पण या फाउंडेशनला लोकांनी स्वतःहून आम्हाला बोलवलं आणि पुढे आमचा कारवा हा मोठा होत गेला. जसं वेगवेगळ्या समाजाच्या बैठका, त्या समाजांच्या बैठका घेतल्यानंतर ते लोक आमच्याशी जुळले आणि हा कोणत्याही एका समाजाचा भाग राहिला नाही, तर पूर्ण धरणगाव यात सहभागी झालं आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात काम आम्ही करू शकलो. आता पुढचे मोठ्या स्वरूपातले काम आपण कसं सुरू केलं या विषयातलं टेक्निकल आणि सगळ्या विषयामध्ये आपल्याला आमचे इंजिनियर सुनील शाह मार्गदर्शन करतील. त्याबद्दल त्यांना आता सांगतो की त्यांनी आपलं इंट्रोडक्शन करून काम सुरू सांगावं. धन्यवाद. नमस्कार, मी जलदूत फाउंडेशनचा एक कार्यकर्ता आणि सध्या माझ्याकडे जलदूत फाउंडेशनची सचिव म्हणून जबाबदारी आहे. ज्याप्रमाणे डॉक्टर पंकज अमृतकर यांनी जो विषय मांडला की जलदूतची पूर्ण रचना कशी झाली, त्यानंतर आम्ही विचार केला की आपण सर्वात अगोदर तलावाचं खोलीकरण का करावं. तर तलावाच्या खोलीकरणासंदर्भात असा विषय आहे की तलावाचं करण केल्यामुळे आपल्या आजूबाजूचा जो संपूर्ण परिसर आहे त्याचा जमिनीचा भूगर्भ जल आहे तो पूर्णतः वाढेल. म्हणजे पाण्याचा जो अंडरग्राऊंड वॉटर टेबल म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये वाढ होईल. म्हणून म्हणून आम्ही काय केलं की अगोदर तलावाचं गड काढण्याचा आम्ही सर्वांनी विचार केला. तर गड काढत असताना आम्ही आजूबाजूच्या लोकांची सल्ला घेतली त्या बाबतीत. तर आम्हाला पुरेसा प्रतिसाद मिळाला. तर आम्ही जवळपास 1000 ते 1200 ब्रास पर्यंतचा, म्हणजे ट्रॅक्टर म्हणतो आपण त्याला, एका ट्रॅक्टर एक ब्रासचं असतं, त्या पद्धतीचा आम्ही गड सर्व त्या तलावातून बाहेर काढला. तर बऱ्याच लोकांनी शेती उपयोगासाठी सुद्धा तो नेला. त्यानंतर त्या तलावामध्ये एक पाण्याचा जो सोर्स होता त्याबद्दल आम्ही अभ्यास केला की ह्या तलावामध्ये पाणी कुठून येत आहे. तर त्याचा आम्ही अभ्यास केल्यानंतर आम्हाला कळालं की ह्या तलावामध्ये जवळपास 2 किलोमीटर लांबीपासून एक नाला वाहत येतो आहे. तर त्या नाल्याचं खोलीकरणाचं पण आम्ही उद्दिष्ट ठेवलं की आपण तलावाचं खोलीकरण तर करू, पण ह्या तलावात आपल्या पाण्याचा सोर्स कुठून येईल याचाही आम्ही विचार केला. तर आम्ही जवळपास 2 किलोमीटर पर्यंतचा अभ्यास करून आम्ही जिथे जिथे आम्हाला शक्य झालं तिथे तिथे आम्ही 1 किलोमीटर पर्यंतचा नाला खोलीकरणाचं काम सुद्धा आम्ही त्या सोबतच तलावाच्या खोलीकरणासोबत केलं. मग एक जलसाठा वाढल्यानंतर, तलावाचा जलसाठा वाढल्यानंतर ते पाणी त्याच ठिकाणी टिकून कसं राहील याच्यासाठी आम्ही विचार केला. तर काय होतं की त्या तलावाच्या एका बाजूला आहे ना, एका छोट्याशा जागेमधून बऱ्यापैकी पाणी रोज वाहून निघत जायचं. तर त्याचा अभ्यास करून आम्ही तिथे एक ऑब्स्टॅकल क्रिएट केला, म्हणजे त्याला बंद करून घेतलं आणि एक कमी प्रमाणात, जसं ओव्हरफ्लो म्हणतो आपण, ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाणी वाहून जातं त्या पद्धतीने आम्ही फक्त एक थोडीशी जागा सोडली. तर याचा परिणाम नंतर असा झाला की तलावाचं खोलीकरण, नाल्याचं खोलीकरण करून त्याचा सोर्स उत्पन्न केला आणि ऑब्स्टॅकल जो आहे तो तिथे बंद केला, क्रिएट केला. तर त्या ठिकाणी खूप प्रमाणामध्ये जलसाठा जो आहे तो तयार झाला. आणि त्यात एक विशेष म्हणजे काय होतं की त्या तलावाच्या मध्यभागी एक मोठा बुरुज होता. तर त्या बुरुजाचं पण आम्ही सर्व मटेरियल काढलं. म्हणजे आपण बुरुज म्हणतो म्हणजे असं का एक उंच, एक मातीचा ढिगारा होता खूप उंच. तर तो पण आम्ही त्यावेळेस काढला त्यातून. आणि जवळपास 1 लाख लिटर पाण्याची क्षमता, 1 ते 2 लाख लिटर पाण्याची क्षमता वाढेल अशा
स्वरूपाचा तो बुरुज होता की तो निघाल्यानंतर तेवढा आमचं पाण्याचं स्टोरेज कॅपॅसिटी त्या तलावातली वाढत गेली. तर हा प्रोजेक्ट जो आहे हा केल्यानंतर त्या वर्षी पाऊस पडल्यानंतर त्या तलावामध्ये खूप प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते साचलं गेलं. मग त्याचा परिणाम असा झाला की आजूबाजूच्या लोकांना ते कळालं की ह्या मुलांनी चांगल्या प्रकारे काम केलं. तर त्याच्यानंतर आम्ही जेव्हा 2-4 वर्षानंतर त्या ठिकाणी त्याचं एक एक फीडबॅक घ्यायला गेलो, तर लोकांनी आम्हाला बऱ्याच प्रमाणात सांगितलं की आमच्या ज्या बोरवेल्स होत्या त्या जवळपास जानेवारी, फेब्रुवारी किंवा मार्चच्या आसपास ज्या आहेत त्यांची पातळी खाली होऊन जायची. पण तुम्ही जेव्हा काम केलं ह्या तलावाचं संदर्भातलं, तर याचं स्टोरेज कॅपॅसिटी वाढली. आमच्या बोरवेल्स आता जवळपास मे जून पर्यंत हे टिकून राहतात. तर हा फायदा आमच्या ह्या तलाव खोलीकरणामुळे, नाला खोलीकरणामुळे आजूबाजूच्या परिसरातल्या पेरिफेरीतल्या लोकांना झाला. मग त्यानंतर आमच्याकडे बऱ्याच लोकांचे काही गोष्टी यायला लागल्या की तुम्ही आमच्याकडे काहीतरी काम करा, असंच काहीतरी काम करा. तर आमच्याकडे जो कॉलनी एरिया होता त्या कॉलनी एरियाकडे पण असंच व्हायचं की जानेवारी फेब्रुवारी मध्ये ज्या बोरवेल्स आहेत त्यांची पातळी खाली होऊन जायची. मग आम्ही त्या संदर्भात थोडा अभ्यास करून विचार केला की जर आपण त्या भागात काही काम करायचं म्हटलं तर आता तिथे तर त्या परिसरात कोणत्याही प्रकारचा तलाव नाही आहे किंवा काही सोर्स नाही आहे पाण्याचा. तर मग अभ्यास करून आम्ही विचार केला की आजूबाजूच्या घरांच्या बाजूला काही ओपन प्लॉट्स असतात. तर त्या ओपन प्लॉट्स मध्ये आम्ही ट्रेंचिंग करून घ्यायची, म्हणजे आपण जसं म्हणतो शेतामध्ये नांगरटी करून घ्यायची. नांगर काय होईल की ते पाणी तिथल्या तिथे एक साचत जाईल आणि स्टोअर होत जाईल. तर त्याचा परिणाम पण बऱ्यापैकी असा फायदेकारक झाला की आम्ही तिथल्या लोकांच्या लोकसहभागातून आणि लोकवर्गणीतून आजूबाजूच्या प्लॉट्स मध्ये आम्ही ट्रेंचिंग केली. ट्रेंचिंग केल्यामुळे त्या स्टोरेज वाढत गेला. त्यानंतर आम्ही एक अभ्यास केला की आता काही लोकांचे जे बोरवेल्स आहेत ते लवकर आटून जातात किंवा त्यांची पाण्याची पातळी अंडरग्राउंड वॉटर टेबल जो आहे तो लवकर खाली चालला जातो. तर आम्ही त्यांना एक रेन वॉटर हार्वेस्टिंग हा उपाय सुचवला. तर रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी इतक्या सर्व कॉलनी एरियामध्ये आम्हाला फिरणं शक्य नव्हतं. मग आम्ही काही कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मदत घेऊन सर्व्हे करायचा विचार केला की काही लोकांकडे बोरवेल्स आहेत, मग त्यांचा गच्चीचं पाणी जे आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय की गच्चीचं पाणी त्या बोरवेल्स मध्ये उतरवायचं. तर कोणाच्या घराचं गच्चीचं पाणी जे आहे त्या बोरवेल्स पर्यंत येतं आहे का नाही याचा आम्ही सर्व्हे करायचं ठरवलं. त्या मुलांनी आम्हाला त्या बाबतीत मदत, कॉलेजच्या मुलांनी त्यांनी सर्व्हे करून आणलं, नावानिशी आणलं. मग आम्ही त्या घरी जाऊन त्या लोकांना समजावून सांगितलं की तुम्ही तुमच्या गच्चीचं पाणी बोरवेलच्या पद्धतीने उतरवलं पाहिजे, त्यासाठी काय प्रोव्हिजन केली पाहिजे. तर त्या विषयासंदर्भात आम्ही जे आहे त्यांचं टेरेसचं पाणी जे आहे त्याला व्यवस्थित उतार देऊन त्याला एक साधारणपणे 1500, 2000, 2500 एक फिल्टर मिळतं. ते फिल्टर त्या टेरेसच्या जवळ वरती लावायचं, जेणेकरून ते पावसाचं पाणी त्या फिल्टरमध्ये येईल आणि क्लीनअप होऊन डायरेक्टली तुम्ही त्या पाणी बोरमध्ये पण सोडू शकतात. म्हणजे ह्या प्रोसेसला एक प्रकारे रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि रिचार्ज ऑफ बोरवेल्स, म्हणजे आपण त्या बोरवेल्सचे रिचार्ज करतोय. तर ते काही लोकांनी आमची गोष्ट ऐकल्याने बऱ्याच लोकांना त्या गोष्टीचा फायदा झाला. तर काही लोकांनी फिल्टर्स बसवले, काही लोकांना आम्ही त्या फिल्टरबद्दल माहिती देऊन ऑर्डर्स करून आणल्या. तर त्यांनी ते बसवल्यामुळे त्यांच्या आजच्या जर विचार केला तर आज त्यांच्या बोरवेल्स ज्या आहेत त्या लॉंग टाइम चालतायत आणि पावसाचं प्रमाण पण चांगलं असल्याने त्यांना आता त्या विषयासंदर्भात जे आहे कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही आहे बोरिंगसाठी. आणि जे मी तुम्हाला आता अगोदर सांगितलं की जी आम्ही ओपन प्लॉट मध्ये ट्रेंचिंग केली कॉलनी एरियामध्ये, तर त्या विषयाचा आजपर्यंत इम्पॅक्ट असा होतो आहे की जे ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या निधीतून त्या ठिकाणी आता ओपन प्लॉट्स मध्ये ट्रेंचिंग करतायत बरेच लोक, म्हणजे करवून घेत आहेत ग्रामपंचायतीकडून, ग्रामपंचायत सदस्यांना सांगून. म्हणजे हा एक इफेक्ट आमच्या कामाचा तिथे आजपर्यंत सुरू आहे. दुसरा रिचार्ज ऑफ बोरवेल्सचा पण त्या ठिकाणी काम सुरू आहे. मग आम्ही एक अजून विचार केला की ज्या वेळेस दुष्काळ होता त्यावेळेस बरेच लोक विहिरीवरती पाणी घ्यायला जायचे टँकर. मग त्या विहिरी पण आटल्या होत्या.
तर मग आमच्या डोक्यात आलं की आपण का विहिरांचं गळ का नाही काढावा. तर मग आम्ही जी गाव विहीर होती त्या ठिकाणी बरेच लोक संख्येने त्या ठिकाणी पाणी घ्यायला यायचे. त्या विहिरीमध्ये गळ खूप साचलेला होता प्रमाणामध्ये आणि शेवाळ पण झालेलं होतं. मग आम्ही रीतसर शासनाची परवानगी घेऊन आणि तिथल्या आसपास परिसराच्या लोकांची परवानगी घेऊन त्या ठिकाणी गळ काढण्याचं काम सुरू केलं. तर बऱ्यापैकी आम्ही ते गळ काढला तिथला. तर त्यामुळे त्या विहिरीमधले जे आहे बऱ्याचशा प्रमाणातले जे काही आपण झरे म्हणतो ते झरे ओपन झाले. पण त्यानंतर काय झालं, काम सुरू असताना कोरोना काळ आल्यामुळे आमचं काम त्या ठिकाणी थोडं थांबून गेलं. पण आज पण आम्ही त्या गोष्टीवर विचार करून पुढे ते काम करणार आहे. त्या प्रकाराला आपल्या जर इंग्लिश भाषेत म्हटलं तर त्याला कम्युनिटी वेल म्हणतात. कम्युनिटी वेल म्हणजे काय, की ही एक सामाजिक दृष्ट्या बनवलेली विहीर म्हणून आज जर आपण विचार केला तर मी बऱ्याच वेळेस आमच्या मिटिंगांमध्ये सुचवत असतो की आम्ही आमचे सर्व सदस्य पण त्या बाबतीत विचार करत असतात की आपण ज्या काही कॉलनी एरियाजमध्ये ओपन स्पेस आहेत त्या ठिकाणी जर आपण एखादी विहीर केली तर त्याचा उपयोग आपल्याला भविष्यात दुष्काळ पडल्यानंतर होऊ शकतो. म्हणजे कम्युनिटी वेल ही जी संकल्पना आहे ही पूर्वतः रुजू होऊ शकते. तर ह्या जलसंवर्धनासंदर्भात आम्ही तलावाचं खोलीकरण, नाल्याचं खोलीकरण, ओपन प्लॉटचं ट्रेंचिंग, रिचार्ज ऑफ बोरवेल्स आणि विहिरींचं पुनरुज्जीव म्हणजे पुनरुत्थान म्हणतो आपण एक प्रकारे, ते सर्व काम करण्याचं आम्ही हातात घेतलं आणि ते परिपूर्ण केलं आणि अजून आम्ही भविष्यात जलसंवर्धनासंदर्भात अशीच कामं करत राहणार आहोत. डॉक्टर सुचित जैन, माइक म्यूट आहे. हॅलो. हा, नमस्कार. मी डॉक्टर सुचित जैन. पंकज आणि तुम्ही एका रूम मध्ये आहेत आय थिंक, त्यामुळे इको होतोय. हा, नमस्कार. मी डॉक्टर सुचित जैन जलदूत फाउंडेशनचा उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे 2019 पासून. आता सुनील शाह यांनी स्वतःविषयी आपल्याला सांगितले. तसंच आमचा दुसरा बिंदू आहे ते वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यात सगळ्यात पहिले मला संत तुकारामांचा एक अभंग आठवतो. हा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणून असा अभंग आहे. त्या अभंगामध्ये वृक्ष वेली हे आपले नातेवाईक आहे आणि समाजापेक्षा आपल्याला निसर्गाशी नातं जोडायचं आहे या संदर्भातलं ते छानपैकी एक वाक्य त्यांनी म्हटलेलं होतं. सर्वात मानवी मूल्याच्या ज्या गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, हवा आणि पाणी या संदर्भातले जे काही महत्वाच्या गरजा आहेत त्या सोडवण्यासाठी आपल्याला वृक्षांची मदत सर्वत्र होत असते हे जाणून. तसेच आता आम्ही जळगाव जिल्ह्यात राहतो, तिथलं टेम्परेचर जवळपास 45 ते 47 असे वर्षानुवर्ष रेकॉर्ड हाय जात आहे. तर अशा टेम्परेचर मध्ये निसर्गाचा समतोल हा ढासळलेला आहे आणि याला जवळपास कारणीभूत हे वृक्षांची कमतरता असावी असे मला वाटते. त्याला अनुसरूनच आम्ही जेव्हा जलदूत फाउंडेशनची सुरुवात केली 2019 पासून, त्यावेळेस पासूनच आम्ही वृक्षारोपण हे दरवर्षी चालू ठेवायचे. यासाठी आम्ही दरवर्षी 50 ते 100 वृक्षांची लागवड ही करत असतो. जवळपास आतापर्यंत आम्ही 700 ते 900 वृक्षांची लागवड ही 2019 पासून केलेली आहे. या वृक्ष लागवडीमध्ये बरेच संस्था कामं करतायत आणि बरेच NGO पण कामं करतायत. त्यात आमची संस्था वेगळी अशी की आम्ही फक्त वृक्ष लावतच नाही, त्यांचं संवर्धन, त्यांचं पालन पोषण करत असतो. जवळपास वृक्षाची 3 वर्ष आपल्याला काळजी घ्यावं लागत असते. 3 वर्ष आपल्याला काळजी घ्यावं लागत असते व मेंटेनन्स करावा लागत असतो. पाणी बऱ्याच ठिकाणी पाण्याची टंचाई असते. 3 वर्षापर्यंत आम्हाला वृक्षांची काळजी घ्यायची असते. उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई असते.
तेव्हा तेव्हा आम्ही बऱ्याच ठिकाणी कॉलनी एरियामध्ये म्हणा किंवा काय उन्हाळ्यामध्ये टँकरद्वारे त्याचा पुरवठा करत असतो. बऱ्याच ठिकाणी ठिबक सिंचन ही त्याची व्यवस्था करून आम्ही ते वृक्षांना पाणी पुरवत असतो. हे करत असताना आमच्याकडे कोणतीच पूर्ण वेळ कार्यकर्ते हे काम करत नसतात. सगळे आपापल्या कामात बिझी. हे आमची दमछाक आणि आमचं हे बघून, पारदर्शकता बघून बरेच शिक्षक लोक आणि बरेच संस्था आमच्या सोबत जुडल्या. त्याचबरोबर आम्हाला त्यांची फिजिकली आर्थिकदृष्ट्याही मदत झाली. काही महिला मंडळ, ओजस्विनी महिला मंडळ तसेच प्रवासी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानानेही आम्ही बरेच वृक्ष लागवड केली. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की एक 100-150 रुपयाचं वृक्ष आणलं आणि ते लावलं म्हणजे काम होतं, पण याला एवढाच खर्च लागत नसतो. तर त्याला अगदी खड्डे करण्यापासून ते जाळीचा जवळपास 300-350 रुपयाचा खर्चही आपल्याला लागत असतो आणि पुढेही त्यांच्या टँकरद्वारे पाणी टाकणे, खत टाकणे याचाही मेंटेनन्स आपल्याला लागत असतो. आम्ही 2019 मध्ये हेडगेवार नगर परिसर धरणगाव, त्याच्यानंतर 2020 मध्ये चिंतामण मोर्या परिसर येथे 100 वृक्षांची लागवड केली. त्याच पद्धतीने बऱ्याच ग्रामीण भागातही आम्ही वृक्ष दिले आणि तिथले केअरटेकर जे होते त्यांचा आम्ही नियमित फॉलोअप घेत होतो. आणि बऱ्याच ठिकाणी कॉलनी एरियामध्ये पण आम्ही प्रत्येक घरी, बऱ्याच घरी ज्यांना आवश्यकता होती त्यांना वृक्ष दिलेले आहेत आणि त्याच्यासोबत जाळी दिलेली आहे आणि त्यांचा आम्ही 2 ते 3 वर्षापर्यंत फॉलोअप घेत असतो. त्याचप्रमाणे 2022 मध्ये आम्ही एक ओपन स्पेस घेऊन तिथे मियावाकी म्हणून प्रोजेक्ट राबवला. मियावाकी हा जॅपनीज प्रोजेक्ट असून इथे 2 ते 3 फुटावर अंतरावर जवळजवळ आपण रोपाची लागवड करत असतो व त्यांचे सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी स्पर्धा चालते. त्याच्यामुळे हे घनदाट पद्धतीने हे वाढत असतात. हे आम्ही चिंतामण मोर्या परिसर याच्या मंदिराच्या मागे हा प्रोजेक्ट आम्ही राबवलेला आहे. याला 3-4 वर्ष झालेले. येथे 100 ते 200 झाडांची आम्ही लागवड केलेली आहे. आज त्याचप्रमाणे वृक्षाच्या लागवड करण्यात, वृक्ष जनरली लागवडीसाठी कोणती वापरले जावी यासाठी आम्ही 2 पर्याय निवडलेले आहेत. एक जास्त ऑक्सिजन देणारे वृक्ष आणि फळ देणारे वृक्ष. जास्त ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांमध्ये वड, पिंपळ, कडुनिंब याची आम्ही जास्तीत जास्त रोपांची लागवड केलेली आहे आणि त्याचप्रमाणे फळ देणारी वृक्षही आम्ही लागवड केलेली आहे. त्याच्यामुळे फळ देणारे वृक्ष जे आहे त्याच्यामुळे बऱ्याच पशु पक्षी यांनाही त्यांचा वापर करता येतो. त्याच्यामुळे बायोडायव्हर्सिफिकेशन हे मेंटेन होतं. शेवटी सांगताना मी एकच म्हणेन, कुऱ्हाडीचा मारा नकार आणि वृक्षाचा करा स्वीकार, एवढंच बोलून मी पडेल. नितेश. योगेश, नमस्कार. आओ तापी नदी को जाने या विषयाशी आम्ही निगडीत आहोत. ऍक्च्युली तापी नदीचंच पाणी आम्ही पितो आणि तापी नदीचीच कृपा आहे की सगळ्यांचं आरोग्य स्वास्थ्य आहे. आता फिल्टर होऊन पाणी येतं आमच्या धरणगावात, ही एक मेहरबानी आहे. आणि माझ्याकडे आता एक सदस्य म्हणून जबाबदारी आहे, पण ग्राउंड लेवलला असताना आम्ही 4 ते 5 लोक असतो आणि जी काही मदत लागली ती सहकार्य आम्ही विक्रांत, आपले आशिष यांच्याशी मार्गदर्शनात राहून फंडरेजिंग साठी काय करता येईल उपाययोजना ते आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेत राहतो. तर सुरुवातीला फंडरेजिंगचा हा विषय होता. एक मीटिंग झाली आमची पतसंस्थेत, की आपण ग्रुप स्थापन करतोय की आपल्याला फंडरेज कसा उभारता येईल. तर आपल्या मित्रांचा ग्रुप होता 150 ते 200 लोकांचा. तर त्यात आम्ही पहिले सांगितलं की
आपण 2,500 जमा करावे. मग त्यांना ज्याला कोणाला जेवढी आवश्यकतेनुसार देता येईल त्यानुसार जमा करावे. कोणी 500 दिले, कोणी 1,000, कोणी 2,500, असं करून करून आमच्याकडे 2.5 ते 3 लाखाचा प्राथमिक स्वरूपाचा निधी जमा झाला आणि वास्तविक कामाला सुरुवात करून दिलेली होती. कामाला सुरुवात करून दिलेली होती. म्हटलं आता एवढं मोठं काम हाती घेतलेलं आहे तलावाचं खोलीकरणाचं, तर ते कसं पूर्ण होईल. तर आपण म्हणतो ना की चांगल्या कामाची सुरुवात केली तर भगवंतही त्या कामाच्या पाठीशी उभा राहतो. त्याप्रमाणे हळूहळू करून ते 3 लाख रुपये आम्हाला जमा झाले आणि वाटत होतं की कामाला भरपूर पैसा लागेल. पण बघता बघता ते नाला खोलीकरण करत 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 आलो आणि तलावाचं जे गाळ वगैरे काढणं होतं त्यातल्या त्यात आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही मोफत हा गाळ घेऊन जा. तर मोफत गाळे घेऊन गेले प्लस त्यांनी काही देणगी स्वरूपात दिले आम्हाला. तर त्याचा एक वापर झाला की त्यातनाही पैसा उरला. पण विचार आला की मग आता आपल्याकडे उरलेला आहे, मग आपण अकाउंट ओपनिंग करावं आणि एक संस्थेचं आपण अकाउंट ओपनिंग करून व्यवस्थित त्याला एनजीओचं आपण स्वरूप द्यावं. तर त्याप्रमाणे फंडिंगचा हा सुरुवात झाली. त्यानंतर पाडवा पहाट हा कार्यक्रम आम्ही धरणामध्ये आयोजित केला सलग 3 वर्ष. त्याद्वारे प्रमुख पाहुण्यांना बोलून त्यांच्या मार्फत आम्ही फंड रेझिंगचं काम केलं. त्यातल्या त्यात दरवर्षी ज्या कोणाही सदस्यांचे वाढदिवस असतात त्या वाढदिवसानिमित्तही आम्हाला फंड देत असतात की कोणी 500 दिले, कोणी 1,000 दिले. सहज एक ग्रुपला मेसेज टाकतो की आज आम्हाला वृक्षांना पाणी टाकण्यासाठी जायचं आहे. तर लगेच आम्हाला डोनेशन येतं की घ्या बुवा, आज माझ्याकडनं पाणी पुरवठा करण्यात येईल. या भर उन्हाळ्यामध्ये आम्हाला ते सोयीचं जातं. आणि आम्ही याला ठरवलेलं आहे की दर वर्षाला काहीतरी प्रातिनिधिक स्वरूपाचं आपण एक डोनेशन द्यावं सगळ्यांनी. तर अमाऊंट आम्ही 1,100 रुपये ठरवलेली आहे. जसे वाढदिवसाला कोणी देतं, पण वैयक्तिक असं बुवा दर वर्षाला 1,100 रुपये आपल्या मित्रांनी जमा करावे. म्हणजे आणि एका पारोळीच्या एका संस्थेलाही भेट दिली होती. ते म्हणाले की फंड हा महत्वाचा नसतो म्हणे आपल्याला संस्थेसाठी, पण पैशाशिवायही काही होत नाही हे आम्ही इथे पाहिलं. यंग जनरेशनलाही आम्ही जे होते कॉलेजचे त्यांनाही आवाहन केलं होतं की आमच्यासोबत जुडावं. तर तेही जुळलेले आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांनी थोडीफार मदत केली शारीरिक स्वरूपात श्रमदानाच्या माध्यमातून. आणि ज्या आपल्या संस्था आहेत, पतसंस्था असतील, बँक असतील, याही आम्हाला एक जलदूत फाउंडेशन हे नाव सांगितलं. एक ट्रान्सपरन्सी आणि विश्वासार्ह हे त्यांना वाटतं की नाही बुवा या संस्थेला आपण दिलं पाहिजे, त्यांचं काम प्रामाणिक आहे. तर त्यांना शब्द टाकला की ते आम्हाला डोनेशन वेळोवेळी करत असतात. जळगावातील नामांकित अशी बँक आहे जर्मन कोऑपरेटिव्ह बँक. या दरवर्षी आम्हाला 7,500 ते 8,000चा आम्हाला त्यांच्या मदत असते आणि वेळोवेळी ते फोन करून बोलून देतात की नाही या तुमचं घेऊन जा. आणि अ, इतर संस्था असतील त्यांनी वेळोवेळी मदत केलेलीच आहे. आणि पुढे डोनेशनसाठी आम्ही जसे आवाहन करतो मित्रां थ्रू तसं येऊन जातं. इतर कोणती आम्ही सरकारी मदत अजूनपर्यंत घेतलेली नाही आणि जे काही आमच्या थ्रू होतं ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यात मेन काय असतं, आम्ही पहिल्या वर्षी जे हे दाखवलं बॅलन्स शीट की एवढे पैसे जमा झाले, याचं खर्चाचं नियोजन असं केलं. हा सगळं व्हॉट्सअप ग्रुपला टाकलं. गावातील एक आपलं जलदूत फाउंडेशन हा ग्रुप आहे त्याच्यातही टाकलं. फेसबुकला टाकलं. याच्यामुळे कार्याची जी ट्रान्सपरन्सी एकदम समोर आली की नाही बुवा बिलही खरे आहेत आणि या लोकांनी केलेलं काम आहे. विश्वास संपादन करणं हा महत्वाचा होता. ते विश्वास संपादन केल्यानंतर वेळोवेळी आम्हाला मदतीचे हात आलेला आहे. आणि आजपर्यंत कामाचं कसं होतं की बुवा ज्याच्या त्याच्या याच्यात असतो आपण. कॅमेरा ऑफ झाला का? कामाच्या व्यापात असतो, वेळ जास्त दिला जात नाही. पण समजा असा पावसाळा आला किंवा आपण जसं वृक्षारोपण करतो, पण त्याची पूर्ण निगा कशी राखता येईल याचं पूर्ण नियोजन आम्ही
पूर्ण वर्षभराचं आखतो की कोणाकडे काय जबाबदारी राहील आणि त्याप्रमाणे त्या वृक्षांची निगा ही राखली जाते. आणि आणखी आमच्याकडे भरपूर विषय आहेत असे आहेत की जे आपण राबवू शकतो. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि ते पुढे करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. नितेश. हा, पुढचा विषय आता नितेश महाजन मांडतील, ते बोलतायत. नमस्कार, मी नितेश महाजन. आता याआधी बरेच वक्ते बोलून गेले जलदूत फाउंडेशन विषयी. मी काही गोष्टी सांगू इच्छितो की जलदूतला बऱ्याच लोकांनी, संस्थांनी किंवा नगरपालिकेने आम्हाला खूप सहकार्य केलं. यात मी सगळ्यात पहिले धन्यवाद मानेल ते नगरपालिकेचे, कारण की त्यावेळी ज्या व्यक्तीची संस्था होती, जेव्हा आम्ही काम सुरू केलं त्यावेळेस त्यांनी आम्हाला खूप विरोध केला. पण जसं आमचं काम दिसत गेलं अशा लोकांनी आम्हाला जवळ केलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की मित्रांनो, आम्ही तुमच्या पाठीशी आहेत, घाबरू नका. तेव्हा त्यांनी आम्हाला खूप काही सजेशन दिली. सांगता सांगता ते म्हणत होते की आपण रात्री बैठका घ्यायच्या. तर आम्ही प्रत्येक गावात, धरण गावात असा कोणता एरिया नाही तिथे आम्ही बैठका घेतल्या नाहीत. त्यात फॉर एक्झाम्पल लहान माडीवाडा असेल, जिथे आम्हाला पहिला विरोध झाला, तिथूनच आम्हाला भरभरून यश मिळत गेलं. या यशाचा आम्ही पूर्णपणे पालट करून संपूर्ण धरणगावमध्ये, जसं चिंतामोर्या, मातोश्री नगर, डॉक्टर हेडगेवार नगर, या ठिकाणी जसं जसं आम्ही बैठका घ्यायचो त्या ठिकाणी आम्हाला प्रत्येक वेळेस फंड राईज व्हायचा. अशा याच्यात आम्ही जलदूत फाउंडेशन शून्यातून मोठं निर्माण केलं. आता ही संस्था खूप एक चळवळ म्हणून कार्यरत होत आहेत. या संस्थेमध्ये आम्ही बरेचसे उपक्रम राबवले. त्यात सांगण्यात अजून एक हे, पाण्यासोबत वृक्ष संवर्धन तर केलंच, त्यासोबत अजून काही करता येईल आम्ही सगळ्या गोष्टी ज्ञात होतो. त्यात आता जवळपास ऑगस्ट महिन्यात गणपती बाप्पांचं आगमन होत असतं. यात जे निर्माल्य असतं ते कुठं फेकावं, तर बऱ्याच लोकांना त्याची सवय असते. तर लोक म्हणत होते की नाही बाबा, आपण या पाणीमा फेकीत होत, पण पाण्यात न फेकता आपण कुठेतरी एका ठिकाणी जमा करून ते एका घंटा गाडीत टाकावं, त्यांचं व्यवस्थित संगोपन करावं. तर आम्ही ते एका बॉक्स तयार केला. त्या बॉक्समध्ये संपूर्ण गावाचं एक एक ठिकाणी बॉक्स ठेवत शेवटच्या दिवशी नगरपालिकेला विनंती करून तो बॉक्स एका ठिकाणी जमा करून त्याची विल्हेवाट लावायचं काम केलं. यानंतर आम्ही टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ कसं करता येईल, तर आम्हाला डॉक्टर पंकज अमृतकर असतील यांचं खूप योगदान भेटलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते म्हटले की आपण एक खराब कापड घ्यायचा, त्याच्यापासून ती पिशवी तयार करायची, त्याने प्लास्टिक पण कमी होईल आणि आपल्याही गरजा भागतील. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या जलदूत फाउंडेशन पुढे नेत गेलं. त्यातल्या त्यात जसे इंजिनियर सुनील शाह बोलले की आपण जो एरिया परिसर होता की जिथे तलावच नाही, त्या ठिकाणी पाण्याची पातळी कशी वाढू शकते. अगोदर सर्वात पहिले आम्हाला खूप त्रास झाला. काही लोक होते ते अक्षरशः म्हणायचे, अरे काय वेळापणा लावलाय, लोक पैसे काढायचे काम करतात. पण थोडं थोडं 8 दिवसांनी 10 दिवसांनी जे काम दिसत गेलं, तीच लोक भर उन्हाळ्यात, मे महिन्याच्या उन्हाळ्यात आमच्या जवळ थांबून आमच्या पाठीवर शाबासकीचे हात देत गेले. त्यामुळे आम्हाला एवढी प्रेरणा मिळाली की प्रत्येक व्यक्ती, एक साधारण व्यक्तीपासून तर नगराध्यक्ष व्यक्तीपर्यंत तिथे आम्हाला भेटण्यासाठी यायचा. रोज संध्याकाळी विचारायचा, बाबा तुम्हाला काही लागणार आहे का. अक्षरशः बऱ्याचशा गोष्टी तिथे आम्हाला माहीत पडल्या. यात मी सांगत होतो की जो रिकामा परिसर आहे त्या परिसरात आम्ही एका ट्रॅक्टरने नांगरणी करून की जे पाणी वाया जातं ते कसं करता येईल, तर त्या ठिकाणी एका व्यक्तीने आम्हाला खूप भरभरून निधी उपलब्ध करून दिला. त्यात आमचं अजून जोमाने काम सुरू झालं. यात आम्हाला प्रोफेसर डॉक्टर डी पाटील सर, AR पाटील सर असतील, SS पाटील सर यांचं खूप मार्गदर्शन लाभलं. त्यांनी आम्हाला वेळोवेळी जी मदत केली ती खरंच आजही आम्ही विसरू शकत नाही. अशा या काळात जलदूत फाउंडेशन इतकं मोठं आहे, पण वैयक्तिक कारणामुळे थोडस वेळ दिला जात नाही. पण याआधी आम्ही, यानंतर आणि याआधी जे झालं ते सर्व विसरून यानंतर जलदूत अजून मोठी कशी करता येईल, तर आताचं जे काम आहे आता सोबत घेऊन, जसं पंकज डॉक्टर तुम्हाला सांगतीलच, त्याआधी बऱ्याचशा गोष्टी आहेत
की नगरपालिकेने आम्हाला एक सल्ला अजूनही दिला की बाबा म्हणे तुम्ही एवढं याचं काम चांगलं करता आहेत तर भविष्यात एक आपला तलाव आहे की तो अजीर्ण झालेला आहे, त्याला जीर्ण कसं करता येईल. तर भामकुवा म्हणून एक विहीर आहे, त्या विहिरीचं आम्ही गाळ काढण्याचं काम सुरुवात केली. तर काही काळाने थोडं आम्हाला ते काम करण्यास कमी केलं. तर आता 70% काम त्याचं झालेलं आहे. करोनामुळे ते काम थांबल्यामुळे ते आता पुढे पळण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्याच्या समोरच एक मोठा तलाव आहे, तो तलाव इतका मोठा आहे, बेबी तलाव म्हणून त्याचं नाव आहे. त्या तलावात अक्षरशः सांगतात, आपण तर काही बघितलं नाही, की तिथे 7 विहिरी आहेत की ज्या विहिरीमध्ये आपण तो गाळ काढला तर धरण गावासाठी खूपच आनंदाची गोष्ट होईल, आनंदाची गोष्ट होईल. तर त्या गाळ काढण्याचा आम्ही प्रयत्न 100% करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण आम्हाला अजून चांगल्या लोकांचं यश जर लाभलं तर 100% आम्ही ते काम करणारच आहोत, यात दुमत नाही. त्यानंतर कोरोना काळात इतकी वाईट परिस्थिती होती की बरेचसे लोकांचे जॉब्स गेलेत, त्यांना खायला काही नसायचं, कारण काम नाही तर पैसा नाही, पैसा नाही तर जेवण नाही. या ठिकाणी डॉक्टर आशिष असतील, विक्रांत पाटील असतील, यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. त्यांनी सुचवलं की आपण एक 200-250 रुपयेपर्यंत एक कोरोनाचं पाकिट म्हणजे त्याच्यात किराणा वाटप देऊ शकतो. त्या किराण्यामध्ये आम्ही 1 किलो तेल, 1 किलो साखर, 1 किलो तांदूळ यासारख्या गोष्टी मोठं किट बनवून तर गरीब व्यक्ती ज्यांना गरज आहे त्यांच्यासारख्या लोकांना आम्ही देत गेलो. रोजचे आम्ही कमीत कमी 10 ते 15 किट वाटप करायचे. या किटमध्ये सरासरी महिनाभर हे आमचं काम चाललं. या महिनाभरात आम्ही जवळपास 1000 किटचं वाटप केलं. तर मनापासून मला सांगायला आनंद होतो, त्यावेळेस लोकांनी आम्हाला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिला की संध्याकाळी आम्ही जेव्हाही घरी जायचो तर हमखास 8 ते 10 लोकांचे फोन असायचे, अरे बाबा नितेश, अजून आमच्याकडे काही करता येईल का तुम्हाला, तुमच्या जलदूतला सांगा, असं करा. त्यांना प्रेरणा एवढी भेटत गेली की जलदूतसाठी काय करावं आणि नाही करावं. त्यावेळेस माझ्या आयुष्याचा पहिला क्षण मी तुम्हाला सांगतो की मी जेव्हा ते काम करत असताना मला थोडस त्रास होत होता. माझी मिसेस म्हणाली की आता बाबा काही जाऊ नको, पण जलदूत विषयी एवढं प्रेम मला होतं की मी बरचसं बाजूला ठेवून त्या गोष्टी मी ते करत गेलो. त्यामुळे लोकांना इतकं आवडलं हे काम की मी खोटं नाही बोलणार की ज्या ठिकाणी आम्हाला स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी माझं पूर्ण आयुष्य घालावं लागलं असतं, ते मला जलदूतने 1-2 महिन्यात संपूर्ण गाव ओळखायला लागलं. तर मी खरंच धन्यवाद मानेल अशा या जलदूत फाउंडेशन विषयी. आणि जे नवीन लोक असतील त्यांना मी आव्हान करू इच्छितो की तुम्ही या जलदूतला जोडा, जेणेकरून आम्हाला अजून बळ देता येईल. कारण आम्हाला लोक जुळवायची आहेत, फक्त नाव नाही कमवायचं. याच्यानंतर पुढे हँड ओव्हर मी पंकज डॉक्टरांना करतो. धन्यवाद. विक्रांतजी, तुम्ही आहात ना? हो आहे. नमस्कार. नमस्कार. एकाच रूम मध्ये जर सेकंड येत असेल तर त्यांनी बाहेर जा. अरे अरे हॅलो हॅलो. येतोय, आवाज येतोय. हा, विक्रांतजी तुम्ही बोलताय आधी. नाही, तुम्ही बोला. हा, आता पुढचा विषय असा आहे की आता आपण जे सगळे जलदूतचे टीमचे मेंबर्स आहेत त्यांनी सगळ्यांनी आपले मुद्दे मांडलेले आहेत. जसं इंजिनियर सुनील शहा, डॉक्टर सुचित जैन, त्यानंतर योगेशजी भाटिया आणि आमचे मित्र नितेश महाजन यांनी आपले सगळे जलदूत विषयीची आतापर्यंतची घोडदौड त्यांच्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जलदूतने अशी बरीच कामं केलेली आहेत की ती आपल्याला पूर्णपणे या वेबिनारमध्ये सांगता येणार नाही, कारण बरेचशी छोटी छोटी कामं आहेत की जी आपली चालू असतात नेहमी, सतत आपण त्याचा पाठपुरावा करत असतो. जलदूतला अनेक संस्था म्हणजे धरणगावातल्या बरेच मोठमोठ्या संस्था म्हणजे जसं आपण अर्बन बँक 100 वर्ष जुनी संस्था आहे,
त्यानंतर अनेक पतपेढ्या की ज्यांना आज 25 वर्ष 30 वर्ष झाले, अशा सर्व पतपेढ्यांची कायम एक आर्थिक मदत होत असते आणि ती आर्थिक मदत योग्य ठिकाणी लागते, म्हणूनच ती सगळी आमच्या सोबत जोडलेली आहे. आजही जलदूत मुळे आमच्या सर्व, जसं नितेश महाजन यांनी सांगितलं, की आम्हाला एक वेगळी ओळख मिळाली. जो तो आपल्या व्यवसायाने ओळखला जात होता, परंतु पूर्ण गावात ओळख मिळणे आणि गावाव्यतिरिक्तही आमच्या कॉलेजचे प्रोफेसर म्हणजे ज्यांनी आम्हाला शिकवलंय ते आज आमच्या पाठीशी उभे आहेत. त्या प्रोफेसरांनी आम्हाला आमच्यासोबत प्रवास सुद्धा केला आहे. जलदूतने 2 अशा प्रवास केले की जे खरंच त्यातनं आम्हाला जास्त प्रमाणात प्रेरणा मिळाली. एक म्हणजे बारीपाडा, जो सगळ्यांना आदर्श आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती की बारीपाडा म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधलं सगळ्यात आदर्श गाव आणि ज्याच्यासाठी आपले सन्माननीय चैत्रामजी यांना एक मोठा पुरस्कार आत्ताच मिळालेला आहे. असे चैत्रामजींसोबत आम्हाला वेळ घालवता आला या जलदूत फाउंडेशनमुळे. जलदूत फाउंडेशनची पूर्ण टीम आणि आमचे सगळे कॉलेजमधले प्रोफेसर, आम्ही त्यांच्या इथे बारीपाड्याला गेले असताना त्यांनी आम्हाला योग्य असा वेळ देऊन तिथल्या त्यांच्या कामासंदर्भातलं सगळं मार्गदर्शन. एक विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे ते पूर्ण जंगल आम्हाला त्यांनी स्वतः दाखवलं आणि एक कळालं की माणूस कसा असतो, म्हणजे एक सिंपल व्यक्तिमत्व आणि किती मोठं काम त्यांनी उभं केलंय. त्यातनं आमचे सगळे मित्र खूप इन्स्पायर झाले आणि त्यानंतर आम्ही अजून असं ठरवलं की आता आपली संस्था आपण वाढवली पाहिजे. सर्व व्यवसायाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जरी काम करतायत, पण आपल्याला वेळ काढला पाहिजे आणि वेळ काढून आपण पुढची भागदौड वाढवली पाहिजे. म्हणजे आपल्याला जेवढं जास्त काम करता येईल, पण त्याच्यासाठी काय करता येईल शाश्वत, तर आपल्याला वेगवेगळ्या टीम सोबत काम करावं लागेल. कारण आपण सगळे प्रोफेशनल, वेळेचे अभाव, त्यामुळे आपल्याला वेगळ्या वेगळ्या टीम सोबत काम करून अजून धरणगावसाठी काय करता येईल, तर यासाठी आता आपण आगामी प्रकल्प जो घेत आहोत यावर्षी, म्हणजे रिसेंटली आता आपण 2 दिवसानंतरच प्लांटेशन करतोय रेल्वे स्टेशन परिसरात. रेल्वे स्टेशन परिसरामध्ये प्लांटेशन करत असताना रेल्वेच्या सेंट्रलची परमिशन घ्यावी लागते आणि ती परमिशन आपल्याला मिळाली, ही एक मोठी आनंदाची बातमी. आणि याच्यामध्ये आपल्याला मदत झाली आहे धरणगाव प्रवासी मंडळाची, ज्याचे ZRUCC मेंबर आहेत श्री महेंद्र कोठारी. यांच्यामुळे ते शक्य झालं आणि त्या टीमचे 20 मेंबर सोबत आपण आज कोलॅबोरेशनने जवळपास 100 ते 200 झाडं लावणार आहोत. पण आता मॉडेल रेल्वे स्टेशन तयार होत आहे, म्हणजे धरणगावला लिफ्टची व्यवस्था आणि स्टेशनचं स्वरूप बदलणार आहे. म्हणून त्या अंतर्गत आपण आता त्यांचं काम सुरू आहे. म्हणून आपण पहिल्यांदा या वर्षाच्या टप्प्यामध्ये, म्हणजे आता या पहिल्या 3 महिन्यामध्ये 50 झाडं लावणार आहे. कारण जलदूतचा एकच नियम आहे, आपण हजारो झाडं लावत नाही, आपण फक्त 50-100 अशी टार्गेटेड झाडं लावतो आणि ती जगवतो. मेन म्हणजे लावण्यापेक्षा जगवण्यावर भर असतो. त्यामुळे 50 झाडं आपण पहिल्या टार्गेटने लावणार, तिची वाढ होऊ देणार. मॉडेल स्टेशन तयार झालं की त्यांच्या परमिशनने जिथे ती पुन्हा कापली जायला नको, हा आपला कायम अट्टाहास असतो. आपण कुठेही झाड लावताना पहिले तो विचार करतो. इव्हन आपण एरंडोल रस्ता असेल, जळगाव रस्ता असेल, चिंतामणी पार्क असेल, इंजिनियर सुनील शाह यांच्या मदतीने पहिल्यांदा ते रस्त्याचं मोजमाप केलं की रस्ता वाइंडिंग होत असतो, तो वाइंड होत असताना लावलेली झाडं पुन्हा कापली जातात. तसं होऊ नये म्हणून आपण मोजमाप करूनच झाडं लावली की आज आपली झाडं कापली जात नाहीयेत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. म्हणून कोणतंही काम करताना आपण पहिले तिचा अभ्यास करतो, अभ्यास केल्यानंतरच आपण ते काम हातात घेतो. म्हणून आपण 50 झाडं पहिल्यांदा रेल्वे स्टेशनवर लावत, त्याचा 2 दिवसांनीच कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमासाठी सुद्धा आपण सर्वांनी यावं अशी माझी आग्रहाची विनंती असेल. आणि दुसरं म्हणजे ह्या कार्यक्रमानंतर आपण दुसरा टप्पा घेणार आहोत. आता जे आमचे मित्र योगेश भाटिया असतील किंवा नितेश माळे यांनी सांगितलं की आपण वेगवेगळ्या विहिरींचा अभ्यास करतोय. त्या विहिरींचा गाळ कसा काढता येईल यासाठी आपण वर्षभरामध्ये अभ्यास करून ती काढणार आहोत. आपण एक भामकुवा म्हणून म्हणतात, त्या कुव्याचं काम सुरू केलं होतं करोनाच्या काळात, पण करोनाच्या आधी, आणि नेमका करोना लागला आणि आपलं 20% असलेलं काम राहून गेलं. त्यातनं बराच गाळ काढला गेला. ह्या जुन्या विहिरी आहेत, ह्या अहिल्यादेवी होळकर या काळात बांधल्या गेलेल्या विहिरी आहेत, त्या अजूनही किती छान आहेत, त्यातनं आम्हाला शिकायला मिळालं. तर तशा अनेक विहिरी धरणगावात आहेत, त्याचा आपण अभ्यास करून त्याचा भविष्यात नक्कीच गाळ काढू असं मी संकल्प करतो. आणि या संकल्पानंतर आपण सर्व टीम या कामामध्ये आता काम वाढवूया आणि आपल्यासोबत जी आता ही टीम जुळते आहे, या टीमने आम्हाला अजून मार्गदर्शन करावं असं मी अपेक्षा करतो. आओ तापी नदी को जाने या हेडलाईन्स खाली जलदूत फाउंडेशन कडनं मी डॉक्टर पंकज अमृतकर एवढंच बोलून थांबतो. धन्यवाद.
धन्यवाद पंकज, नितेश, योगेश, सुचित. बघितलं की 4 तरुण एकत्र आले की केवळ गप्पा मारत नाहीत, तर आपण ज्या गावात राहतो, ज्या समाजात राहतो, ज्या मातीमध्ये जन्माला आलो, ज्या शाळेमध्ये आम्ही बागडलो, ज्या गावात आम्ही मोठे झालो, या गावासाठी आम्ही मित्रांनी हे सगळं करण्याचा एक प्रयत्न चालवलेला आहे. या सर्व प्रयत्नामध्ये आता या वेबिनारला जोडलेले सगळे सदस्य जरी लिमिटेड असले, तरी आमची जी 10वीची बॅच आहे, जी धरणगावातून 2001 साली पासआउट झाली, ही पूर्ण बॅच या कामातली प्रेरणा आहे. या कामामध्ये वेळोवेळी या बॅच मधले प्रत्येक जण आपल्याला जमेल तसा वेळ, पैसा आणि आपला सल्ला, या तीनही गोष्टी देत असतात. आणि त्याच्यामुळेच आम्ही हे एक काम धरणगावमध्ये उभं करू शकलो. आज या वेबिनारच्या निमित्ताने विशालजींनी आम्हाला आमचं काम सर्वांच्या समोर मांडण्याची जी संधी दिली, त्याबद्दल विशालजी आणि सगळ्या आयोजकांचे आभार. आमच्या या कामासंदर्भात काही प्रश्न असतील तर आपण नक्कीच विचारू शकतात. ओव्हर टू विशालजी. विक्रांतजी, प्रश्नांच्या आधी तुम्हाला जर काही फोटोग्राफ्स दाखवायचे असतील किंवा पीपीटी, तर ते शेअर करू शकता. मी प्रयत्न करतोय, पण ते फेसबुक पेज आमचं शेअर होत नाहीये. ओके. हा, त्यामुळे आता तरी ते दाखवणं शक्य नाही. ठीक आहे, ठीक आहे. खरोखर तुमच्या सगळ्या कार्याला सलाम. आणि जसं की एखाद्या गोष्टीचं समस्या शोधून त्याच्यावर सोल्युशन काढणं आणि तेही एकत्र येऊन, हे खूप गरजेचं असतं संघटन. आणि तुम्ही तर एक छानच केलं की संघटन पण आहे, संवर्धन पण आहे. आणि जेव्हा हे सगळं एकत्र होत असतं, तर निश्चितच त्या ठिकाणचं कार्य हे अगदी जसे आमचे भाईसाहेब म्हणतात, डॉक्टर राजेंद्र सिंगजी, की जेव्हा हे 4 पिलर एकत्र येतात, संत, शासन, समाज आणि महाजन. संत म्हणजे की मग त्यात सायंटिस्ट असतील, डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील. त्याच्यानंतर शासन, जसं तुम्ही नगर परिषदेचं उदाहरण दिलं, ग्रामपंचायतचं उदाहरण दिलं. त्याच्यानंतर असतं महाजन, की तुम्ही अगदी इंडिव्हिज्युअल लोकांपासून तर काही पदाधिकारी किंवा संघटनांकडे पण कडून पण देणग्या घेतल्यात, म्हणजे एकत्र एकाकडून न घेता सगळ्यांकडून. आणि हे सगळं कोणासाठी करताय, तर समाजासाठी. तर निश्चितच हे चारही पिलर जेव्हा एकत्र येतात, तर त्या ठिकाणचं जी नदी आहे ती पुनर्जीवित होण्यासाठी मदत होत असते. आणि तुम्ही जे पण आधी शोधून काढलं की आमच्या इथं रिसोर्सेस काय आहे, वॉटर रिसोर्सेस, आणि त्यावर काम केलं. निश्चितच हे खूप आव्हानात्मक असतं एखाद्या नवीन गोष्टीला सुरुवात करण्यासाठी. आणि ते तुम्ही अगदी मित्र मिळून की गेट टुगेदर होतंय, पण ते एका विधायक कार्यासाठी. तर निश्चितच तुमच्या ह्या कार्याला सलाम. आणि निश्चित जे काही तुम्हाला तलावाचा गाळ असेल ते काढण्यासाठी आमच्या ग्रुपमध्ये तापीच्या बरेचसे NGO किंवा वेगवेगळे ग्रुप्स आहेत की ते या कामासाठी अ, एकतर मशीनच्या स्वरूपात, आर्थिक स्वरूपात मदत करत असतात. त्यांचे संपर्क तुम्हाला निश्चितच देऊया, तुम्हाला जर खरोखर आवश्यकता असेल तर. तर तुमचं ते काम जास्त मोठ्या व्यापक स्वरूपात होईल. यासाठी मदत होईल. आमचा उद्देश हाच असतो की एकमेकांना ते जुळवून देणं, की जे काम होतंय त्याला अजून व्यापकता कशी येईल त्यासाठी मदत करणं. मी जास्त न वेळ घेता डॉक्टर HM पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी बोलावं. डॉक्टर HM पाटील सर.
धन्यवाद विशालजी. सर्व जलदूत टीमचं अभिनंदन. धरणगावच्या भूमीमध्ये यांचा एक मोठा इतिहास आहे. विक्रांत दादाला मी पर्सनली ओळखतो आणि त्याच्या सोबत असलेली सगळी जी टीम आहे, डॉक्टर पंकज असतील, महाजन असतील, निलेशजी असतील, सगळी मंडळी या तलावाचा गाढ काढण्यासाठी जी एकत्र आली आणि सोबत ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज त्यांनी केलेल्या आहेत त्या नक्कीच कुठल्याही संघटनेसाठी किंवा मित्रमंडळींसाठी घोषणावा आहे. आपला कार्याचा विस्तार असाच होत जावो आणि इतरांना यापासून प्रेरणा मिळत जावो, त्यासाठी मी आपल्याला सुयश चिंतितो. धरणगाव ही खऱ्या अर्थाने माझा तालुकाच धरणगाव आहे, वागडूत गाव आहे माझं, परंतु शहाद्याला या नोकरीच्या निमित्ताने इकडे राहतो. त्यामुळे विशालजीने जेव्हा सांगितलं की धरणगावची टीम आहे, मला खूप आनंद झाला. मला आज संस्थेची मीटिंग आटोपून जस्ट मी आलो आणि डायरेक्ट तुमच्या मीटिंगला बसलेलो आहे आणि ऐकून खूप आनंद झाला की धरणगावमध्ये गावाच्या नावात धरण आहे पण पाण्याची टंचाई कायम राहत असते. तर ही अतिशय कॉन्ट्रास्ट अशा प्रकारची गोष्ट आपण त्या गोष्टीसाठी काम केलं. आपण खरंच खूप अभिनंदनास पात्र आहात आणि अजून काम करण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे. कारण की धरणगाव नंतर इकडे अंमळनेर, इकडे पारोडा, आपला सगळा जो 2-3 तालुक्यांचा एरिया आहे, हा आवर्षण या ठिकाणी पाऊस भरपूर पडतो परंतु सगळं पाणी वाहून जात असतं. यासाठी नाला खोलीकरण असेल किंवा नदी संवर्धन असेल, हे सगळे उपक्रम राबवले गेले पाहिजे. जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी यांनी त्या अंजनीचे पुनरुज्जीवन केलं. आदरणीय गुलाब भाऊंनी त्यामध्ये सहभाग दिला आणि ज्या अंजनीला आम्ही लहानपणी ज्या अंजनीत आम्ही पोहलो होतो, त्या अंजनीला आम्ही कित्येक 40 वर्ष त्या अंजनीला कोरडं बघितलं आणि आता पाणी बघितल्यावर आम्हाला आनंद होतो. तर तशा प्रकारचं कार्य, जरी तुमच्या गावाला नदी नसेल परंतु नाले हे सगळ्यात महत्वाचे घटक असतात की हे घटकच नदी पण आणतात आणि म्हणून ज्या ज्या स्तोत्रातून पाणी वाहत जात असतं हे सगळं पाणी भूमीमध्ये जिरवलं गेलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने ती धरणी, आपल्या धरणगावमधला जो एरिया त्याला धरणी पण म्हणतात त्या एरियाला, की ज्या ठिकाणी आज प्रचंड गाळ वगैरे त्या ठिकाणी, मला असं वाटतं की तुम्ही त्याच ठिकाणी काम केलं असावं. कारण की तो धरणी एरिया जो आहे तो अलीकडे धुणे भांडे करण्याच्या कामासाठी वापरला जात होता, ज्या ठिकाणाहून धरणगावला पिण्याच्या पाण्याचा स्तोत्र होता. तर अशा पद्धतीने नद्याच नव्हे तलाव देखील सगळे आज गाडयुक्त झालेले आहेत आणि ते गटारी झालेले आहेत. तर खूप काम करण्याची आवश्यकता आहे. आपल्या मदतीसाठी आम्हाला काही करता आलं तर आम्ही स्वतःला धन्य समजू. आणि विशालजीने सांगितलंच की तुम्हाला काही लोकांचे फोन नंबर्स किंवा पत्ते देऊ केलेले आहेत किंवा प्रत्यक्षात जरी आम्हाला त्या ठिकाणी आपल्या सोबत काम करण्यासाठी संधी मिळाली तरी आम्ही त्या ठिकाणी येऊ. आपल्या या कार्याला सलाम. आपण जो गेट टुगेदरच्या निमित्ताने जो संकल्प केला आणि हा संकल्प असाच पुढे फलद्रूप होत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना सलाम आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. डॉक्टर पाटील सरांचं खूप धन्यवाद. खूप चांगलं असं मार्गदर्शन आमच्या टीमला तुम्ही केलं आणि यातनं आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल. हा विक्रांत. नक्कीच विक्रांतजी आणि डॉक्टर पंकज, तुम्हाला जाता जाता काही बोलायचं असेल समराईज तर बोलूया आणि नंतर मग आपण एक प्रार्थनेने आजचे समापन करूया. बोला विक्रांतजी, आपण बोलणार आहे का? डॉक्टर आशिष बोलणार नाही आहे. नाही, मी नाही बोलणार आता. डॉक्टर आशिष सूर्यवंशी आपण बोला समराईज.
आशिष त्याच्या काही कार्यालयीन कामात मला वाटतं आता व्यस्त आहे. विशालजी तुम्ही कंटिन्यू करा. तुमच्यापैकी कोणी समराईज करत असेल तर करा, नाही तर मग आपण प्रार्थनेकडे जाऊ. येस, आम्हाला जे मांडायचं होतं ते आम्ही सर्वांनी मांडलंय, ओके, त्यामुळे पुढची सूत्र तुमच्या हाती. चालेल. धन्यवाद सगळ्यांचे. तुमच्या पूर्ण टीमने आज जो वेळ दिला. आमच्या HM पाटील सर, काही बोलतायत तुम्ही? नाही नाही, प्रार्थनेसाठीच माईक ओपन केला, बोला. ओके, येस. तर नक्कीच तुमच्या टीमने जो वेळ दिला आमच्या आओ तापी नदी को जाणे परिवाराकडून तुमचे ऋण व्यक्त करतो. आपण पुढेही संवादात राहूया आणि निश्चितच ज्या ज्या पद्धतीने आम्हाला तुमच्या सोबत सेवा करायला मिळेल तिथं नक्कीच आम्ही योगदान देण्याचा प्रयत्न करू. एवढं बोलतो, एक छोटीशी प्रार्थनेने आपण आजच्या या सत्संगाची सांगता करूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, मया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् ओम शांती शांती शांती. ओम मैत्री मैत्री मैत्रीः. ओम विश्वमानव पर्व उत्क्रांती. ओम. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. धन्यवाद विशाल. धन्यवाद. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू. थँक्यू.